वेळ झाला असेल 90-100 दिवस हप्ता भरायला, तर तो अकाउंट NPA झालेला आहे असं समजा. NPA म्हणजे माहिती आहे सगळ्यांना काय आहे? ओके. परफॉर्मन्स कशावर आहे? कशा म्हणजे काय पैसे परफॉर्मन्सचा? तुमचं जर इंटरेस्ट रिकवर झालं असेल तर दॅट इज परफॉर्मिंग अकाउंट. इंटरेस्ट CCच्या बाबतीत आणि लोन टर्म लोनच्या बाबतीत म्हणजे तुमचं व्हेकल लोन, अजून काय स्वावलंबन, अजून ही जी सगळी लोन्स आहेत बाकी ज्याला तुम्हाला एक विशिष्ट वेळ दिलेला आहे फेडण्यासाठी, दॅट इज टर्म लोन. तर ते टर्म लोनचा EMI त्यांनी भरलेला आहे, त्याचा इंटरेस्ट सर्व होत आहे असं असेल तर तो PA अकाउंट, परफॉर्मिंग अकाउंट. ते जर होत नसेल तर NPA. ते NPAच्या पुढच्या स्टेजेस आहेत सगळ्या. पण अकाउंट तुमचा NPA मध्ये जाऊ नये याचा आपण विचार करावा, पण त्याच्या आधी आपण परत प्रोसिजर मध्ये एन्क्वायरी करतात. एन्क्वायरी कुठे कुठे केली, किती हजाराची केली, किती लाखाची केली हे पण आपल्याला कळतो. जो जास्तीत जास्त एन्क्वायरी करतो त्याचे कमीत कमी पॉइंट्स होतात, तेही कळतं. कुठल्या टाईपची एन्क्वायरी केली, हाऊसिंग लोनसाठी केली, पर्सनल लोनसाठी. काही जण 5,000, 1,000, 2,000 साठी सुद्धा एन्क्वायरी करतात. म्हणजे त्यांची एवढी सुद्धा कुवत नाहीये की ते 5,000, 2,000 रुपये स्वतःचे सेव्हिंग मधून इन्व्हेस्ट करू शकतात, घालू शकतात. अशी कुवत नाही. अशा लोकांना तुम्ही लोन द्यायचं नाही. ओके. अरे बघा, आता या व्यक्तीची 121 एन्क्वायरी त्यांनी वर्ष 1.5 वर्षात केले. सांगते 121 एन्क्वायरीज केल्या. अशाला द्यायचं का आपण? द्यायचं ना. एवढा वेळ एन्क्वायरी करतोय, सगळीकडे करतोय. बँकांमध्ये झाली, फायनान्समध्ये झाली, आपल्याकडे मल्टीस्टेट्सला झाली, प्रॉपर्टी बरंच आहे. नाही ती कळते, एन्क्वायरी कळते कुठे केली, किती रुपयासाठी केली आणि पर्पज. तर अशा लोकांना देऊ नका. तुम्ही ही माहिती सिव्हिल रिपोर्टच करून नाही तर तुम्ही अशी मार्केटिंगला जेव्हा जाता किंवा करता तेव्हा तुम्ही सहज विचारू शकता ना. तुम्ही एखाद्याला 100 रुपये देणार आहे तर तुम्ही काय विचारता, कशासाठी पाहिजे तुला, बरोबर आहे. पण त्यांनी सांगितलं की नाही, तो माणूस पैसे देत नाहीये, माझे पण घेतले किंवा आमचे घेतले, तर तुम्ही द्याल का त्याला? सेम असेल. आपल्याच खिशातले पैसे ते, आपल्याच खिशातले पैसे आपण देतोय. देताना खूप छान वाटतं, पण घेताना रिकवर करताना होत नाही. मग हे झालं. आता तुम्ही प्री सँक्शनला गेला, तुमचा फोटो काढला, त्या कस्टमरचा ऍक्च्युअल जो होणारा बॉरोवर आहे त्याचा पण फोटो काढला, त्याचं दुकान काय असेल त्याचा फोटो काढला, सगळं डेट झाला, टायमिंग झाला, असा माझ्याकडे आला पाहिजे. दुसरा जो व्हिजिट रिपोर्ट किंवा जो सर्च रिपोर्ट म्हणतात, तर तुम्ही लोक काय करतात, त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, त्याला कर्ज द्यायला हरकत नाही. आम्ही तुम्हाला विचारतच नाही डॉक्युमेंट्स दिलेत का नाही. आम्ही त्याला तुम्हाला काय विचारतो की त्याचा व्यवसाय कसा झाला. एखाद्या हॉटेलचा व्यवसाय, हॉटेलच्या व्यवसायामध्ये त्याचे किती कामगार लोक आहेत. हॉटेल फार मोठं झालं. आपण एक छोटंसं परत एकदा भाजीच्या दुकानात, भाजीचं दुकान जनरली एक किंवा 2 जण असतात. तर त्याच्या भाजीच्या दुकानात किती जण भाजी विकत घ्यायला येतात, म्हणजे फ्लो आहे की नाही, तो भाजी चांगली देतोय की नाही, पैसे रेग्युलर घेतोय की नाही, आज उद्या रोख असं करतोय, हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे आपण जर त्याला कर्ज दिलं तर आपले पैसे परत येणार आहेत की नाही याची शाश्वती आपल्याला पाहिजे. मग हा तुम्ही ते टाकलेलं नसतं कधी वाक्य की असं हे होतंय, असा फ्लो आहे, असा इन्कम आहे, भाजी चांगली आणतोय नाही आणतोय, हे सगळं टाकायला नको का? डॉक्युमेंट्स तर तुम्ही आम्हाला दिले, आम्हीच सांगतो तुम्हाला हे डॉक्युमेंट कमी आहे, हे डॉक्युमेंट जास्त आहे. ओके. हे झालं सर्च रिपोर्टचं किंवा व्हिजिट रिपोर्टचं.
तिसरं म्हणजे आपण चेकबुक घेतो. बऱ्याच वेळेला असं आढळून आलंय की चेक स्टेट बँकेचा आहे आणि अकाउंटचं स्टेटमेंट बँक ऑफ महाराष्ट्राचं. चालेल का? माझं होत आहे ज्या बँकेमध्ये त्याचं ट्रान्झॅक्शन आहे त्याच बँकेचं चेकबुक आपल्याला अपेक्षित आहे. ओके, लिहून घ्यावं का नाही, मी परत परत विचारणार आहे आणि मला पुढच्या वेळेला फाईल अगदी अप टू डेट पाहिजे अशी. त्याच्यानंतर त्याची सही. आम्हाला आतापर्यंत दोघा जणांचे असे हे आले की त्यांनी त्या चेकवर सही वेगळी केली आहे आणि तुमच्या ऍप्लिकेशनवर, लोन ऍप्लिकेशनवर सही वेगळी आहे. हां, सेविंगची पण तुमच्याकडे जे सेविंग अकाउंट कदाचित आधी ओपन झालेलं असेल किंवा त्यावेळेलाच ओपन करत असाल तर ती पण सही चेक करा. मनोरमा बँकेचा सलग 7 वर्ष NPA 0% आहे. आणि जर तुम्हाला कोणी म्हटलं की तुम्हाला आमचे एवढे डिपॉझिट आहे, तुम्ही कधी परत करणार, तर तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे मनोरमा बँकेचा आम्हाला सपोर्ट आहे. मनोरमा बँकेकडे 150 कोटी शिल्लक आहेत आणि मनोरमा मल्टी स्टेटमध्ये 100 कोटी शिल्लक आहेत. आपला बिझनेस कालच्या तारखेला किती होता? बिझनेस म्हणजे काय? डिपॉझिट आणि कर्ज किती होता आपला? किती आहे आपला बिझनेस? 3 आकडे 4 आकडे 4 किती आहे? 1005 कोटी आपला बिझनेस झालेला आहे मनोरमा मल्टी स्टेटचा. मग मनोरमा मल्टी स्टेटचा बिझनेस जर एवढा असेल तर तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे का त्याच्यामध्ये? आहे. पण लोन मध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन खूप कमी आहे. मध्ये आपण ऑक्टोबर ते मार्च पर्यंत 11% व्याजदर दिलेला होता, बरोबर आहे की नाही? मग 11% व्याजदर दिल्यानंतर आपल्याला किती डिपॉझिट्स आले? आणि आता लोकांचं काय झालं, 11%ची सवय लागल्यानंतर प्रत्येक जण काय म्हणतो आम्हाला 11% आहे. पण मला हे समजून सांगितलं पाहिजे की बाबा मी 11% व्याजदर का देऊ शकत नाही? आपला व्याजदर 9.5-10, आपण सिनियर सिटीजनला 10.5 देतोय. पण 18 ते 24 महिने किंवा 24 ते 36 महिने जर एखाद्याने डिपॉझिट ठेवलं तर आपण त्याला किती टक्के व्याजदर देणार आहोत? रेग्युलर असेल तर त्याला 10.5 आणि त्याला पुढच्याला आपण 11% देतोय. त्याच्यामध्ये 2 मार्च कव्हर होतात. त्यामुळे आपण 24 महिन्यासाठी त्याला तुम्ही व्यवस्थितपणे सांगितलं पाहिजे की बाबा तू 2 वर्ष आमच्याकडे डिपॉझिट ठेव, तुला आम्ही 10.5% रेग्युलर असेल तर देतोय आणि 11% सिनियर सिटीजन असेल तर आपण देतोय. हे फक्त 24 आणि 36 महिने डिपॉझिट ठेवलं तर 13 महिन्याच्या डिपॉझिटसाठी ठेवणार आहे का? नाही. मग आता आमचे लोक बरेच जण मार्केटिंगला जातात, तर मार्केटिंगला गेल्यानंतर काय म्हणतात, नाही हो मॅडम आमच्याकडे आमचं खातं या बँकेत आहे, आमचं डिपॉझिट त्या बँकेत आहे, आम्हाला काहीच नाही तुम्हाला देण्यासारखं, असं खूप वेळा सांगितलं होतं. एक छोटीशी गोष्ट सांगते. असाच एक तास असतो, ते शाळेत ह्याचे मल्टी स्टेटच्या CEO मॅडम सांगतात की कोण चांगलं मार्केटिंग करणार, म्हणून मॅडमनी स्पर्धा ठेवलेली असते. एक 4-5 मुलं असतात बसले, सगळे स्टाफ बसलेले असतो, कोण मार्केटिंग करणार? प्रत्येक जण म्हणतो मी खूप छान मार्केटिंग करतो. मग त्याच्यामध्ये एक बोबडा बोलणारा मुलगा पण असतो. मॅडम म्हणतात तुला काय येणार आहे मार्केटिंग करायला? तो म्हणतो नाही मॅडम मी सुद्धा स्पर्धेत भाग घेणार आहे. मग मॅडम म्हणतात त्या 100 रामायणाच्या प्रती आहेत, कोण किती खपवतो ते बघू. घुगरे म्हणाले मी खूप छान बोलतो, डोके पण म्हणाले मी खूप छान बोलतो, रोहन काय म्हणाला मी कमी बोलतो पण मी खपवणार. इकडे लेडीज तर काय म्हणाल्या आम्हाला गोड खूप बोलता येतं, आम्ही 100% 100च्या 100 प्रती खपवणार. मग 8 दिवसानंतर मॅडमनी परत तुम्हाला सगळ्यांच्या कुलकर्णी मॅडम कोणी किती प्रती खपवल्या? घुगरे म्हणाले खूप मार्केटिंग केलं मॅडम 8 दिवस 5च गेल्या. शेंडगे म्हणाले माझ्या 6 गेल्या. भोसले मॅडम म्हणाल्या माझ्या तर फक्त 5च गेल्या. तर जो बोबडा बोलत होता ना तो म्हणाला की त्याला विचारलं मॅडमनी तू एक तरी विकली का? तो म्हणाला नाही मॅडम 100च्या 100 प्रती विकल्या. त्याला काही कळतच नाही मॅडमला. तो म्हणतात की मॅडम असं कसं शक्य आहे, तू काय केलं मार्केटिंगसाठी? सगळे म्हणतात की अरे आम्ही एवढं मार्केटिंगसाठी फिरलो, आमच्याकडे का नाही आलं? तर आपल्याकडे स्किल पाहिजे. त्याला बोलता येत नव्हतं. तो त्याला विचारलं तू काय केलंस? मी घरी जायचो, प्रत्येकाच्या दारावरची बेल वाजवायचो, दारावरची बेल वाजवल्यानंतर त्याला रामायण दाखवायचं. रामायणाची प्रत घेतो का मी तुला रामायण म्हणून दाखवू? तो म्हणायचं तेव्हा आपल्याकडं काय आहे आणि आपण त्या कशा प्रतीनं आपलं प्रॉडक्ट विकलं पाहिजे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला बोलताच आलं पाहिजे असं नाही, पण तुमच्याकडे जे स्किल आहे ते तुम्ही वापरलं. आज आपल्याकडं सोनं आहे, आपण जर 10-10.5% जर व्याजदर देत असेल तर आपलं हे आपल्याला जे आहे ते प्लस पॉईंट आहे की नाही? आपल्याला मनोरमाचा
ब्रँड नेम आहे की नाही. मग माझ्याकडे जर एवढे प्लस पॉईंट असतील तर माझ्या जायलाच पाहिजे की नाही, डिपॉझिटचं मार्केटिंग व्हायलाच पाहिजे की नाही. माझ्याकडे कस्टमर आले पाहिजे, सेविंग कस्टमर आले पाहिजेत. आपण मध्ये स्कीम ठेवली होती, अजूनही ती स्कीम ठेवणार आहे. जर एका महिन्यामध्ये एका स्टाफनी 50 लाखापेक्षा नवीन कस्टमरकडनं जर डिपॉझिट आणलं तर त्याला त्या महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे. पैसे वाढवायचे. कसे वाढवायचे? तुम्हाला स्किल आहे, तुम्हाला बोलता येतं, तुम्हाला सगळं काही सांगता येतं. मग तुम्हाला जर तुम्हाला एका महिन्याचा पगार जर पाहिजे असेल तर तुम्हाला त्या महिन्यामध्ये 9.5-10% जो आपला व्याजदर आहे त्या व्याजदराने 50 लाख डिपॉझिट आणायचं आहे. जो आणेल त्याला आतापर्यंत आपण 5-6 जणांना दिलेला आहे. मग मला वाटतं तुम्ही सगळेजण का नाही घेणार 250-400 लोक. हे व्हॅल्यू ॲडेड आहे, तुमच्या पगाराला बोनस आहे. फक्त तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगितले 100 प्रति रामायणाच्या कशा विकायचं तुमचं तुम्ही ठरवा. तसं मार्केटिंग कसं करायचं तुमचं तुम्ही ठरवा. या पद्धतीनं केलं तर होतं. आता बऱ्याच वेळा असं होतं बघा की नाही मॅडम ते 12% देतात, काही जण म्हणतात 15% देतात. मग तुम्ही एक विचारा लोकांना की एखादी व्यक्ती, आता समजा मॅडमकडे कोणतरी गेला, माझ्याकडे सोनं आहे, तो का म्हणाला सोन्याचा रेट काय आता सध्या 1 लाख रुपये तोळा. एखादी व्यक्ती म्हणाली की माझ्याकडे 1 तोळा सोनं आहे, 80,000 दिले तर मॅडम मी तुम्हाला 1 तोळा सोनं देतात, तुम्ही घ्याल का? का नाही घेणार? सोनं आहे 80,000 रुपये, 20,000चा फायदा होतो, का नाही घेणार? तिथं तुमचा विश्वास नसतो. तसंच तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे की बाजारामध्ये नॅशनल बँकांचे व्याजदर किती आहे? 6, 6.5, 7%. आम्ही तुम्हाला 9.5-10% देतोय. पण एखाद ते काय सांगणार नाही ती संस्था 15% देते. तेव्हा तुम्ही त्यांना समजून सांगितलं पाहिजे की जर बाजारात 6.5-7% व्याजदर असतील, एखादी संस्था 15%, 20% देत असेल तर तुम्ही विचार करा की तुमचे पैसे परत येणार आहेत किंवा नाही. तुम्ही त्यांना समजून सांगितलं म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल तिथं वापरलं पाहिजे की मला सांगितलं म्हणजे माझ्या संस्थेत का पैसे ठेवायचे. ठीक आहे, एखादा नवीन व्यक्ती भेटली, एखादा कस्टमर भेटला तर तुम्ही त्याला जाऊन सांगितलं पाहिजे की मी या संस्थेत काम करतो, मनोरम मल्टीसेसच्या या शाखेमध्ये मॅनेजर आहे, तर तिथं मी काम करतो, तू ये. कदाचित पहिल्या दिवशी तो तुमचा सेविंगचा कस्टमर होणार नाही, अकाउंट उघडणार नाही, पण त्याच्याशी तुम्ही बोला. तुमच्या सगळ्या स्कीम आहेत त्या तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजे. आरडीच्या बऱ्याचशा अशा स्कीम आहेत. आता आपण ट्रेनिंग मटेरियल दिले, तुम्ही सगळ्यांनी ट्रेनिंग मटेरियल वाचलं का? आपण काल हे टाकलं होतं, सगळ्यांनी वाचलं का? प्रामाणिकपणे सांगा, येस नो, मी काही म्हणणार नाही. कोणी कोणी वाचलं त्यांनी हात वर करा. ठीक आहे, काही हरकत नाही. परवा दिवशी सोमवारी जाऊन तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये काय दिलंय ते तुम्ही विचार करा. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडं काय आहे हे आपल्याला माहीतच नसतात, आमच्या स्कीम काय आहेत आम्हाला माहीतच नसतात. आता रिकरिंगला आपण 9% व्याजदर देतो. कुणी काढलं का की 100 रुपयाचं रिकरिंग आहे, ते जर तुम्ही 10 वर्ष ठेवलं तर तुम्हाला किती रुपये मिळतील? 5 वर्ष ठेवलं 100 रुपयाचं तर किती मिळतील? ते 100चं पटीत करायचं, 1000 करा, 500 करा. तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही समजून सांगितलं की बाबा तू जर 1000चं ठेवलं 10 वर्ष, 10 वर्षात तो 1000ची किती भरतो? 1,20,000 भरतो, पण त्याला जवळजवळ 2 लाख मिळतात. हे तुम्ही जेव्हा समजून सांगणार आहात तेव्हा त्याला पटेल की हो आपल्याला 2 लाख कोणी देणार आहे का 10 वर्षानंतर? नाही. पण तुम्ही आजपासून जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही 10 वर्षांनंतर तुम्हाला 2 लाख मिळतील, ज्याचा उपयोग तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी असेल किंवा कदाचित तुम्ही रिटायर होणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्याचा उपयोग होतो. आता सगळे जे तुम्ही यंगस्टर आहात त्यांनी जर ठरवलं की आपण आता रिकरिंग चालू करू, आमच्या रिटायरमेंटपर्यंत आम्हाला त्याचे पैसे चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. आपण पैसे बाजूला काढून ठेवले तर ते साठतात आणि कमी एजमध्ये असताना, कमी अर्ली स्टेजमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर तुम्हाला त्याचा उपयोग 100% होत असतो. म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे. म्हणजे इथं सगळा स्टाफ आहे, आपण सगळ्यांचं PF चालू केलेलं आहे, पण ती अमाऊंट खूप कमी असणार आहे. पण तुम्ही जर स्वतःसाठी एखादं रिकरिंग चालू केलं, आता कर्ज स्वतः मॅडमने आता तुम्हाला सांगितलं की एखाद्याला जर समजा तुम्ही 1 लाख रुपये कर्ज दिलं, त्याला तुम्ही म्हणाला की बाबा 100 रुपयाचं रिकरिंग चालू कर. किती वर्षासाठी कर्ज आहे तुझं? 5 वर्षासाठी. मग समजा त्याचा एखादा हप्ता नाही आला किंवा काही नाही आलं तर आपण ते रिकरिंगचे पैसे मोडून कुठं भरू शकतो? अकाउंटला भरू शकतो की जेणेकरून आपली वसुली होऊ शकते. 100चं उघडा, 500चं उघडा, त्याची कपॅसिटी बघा. मग एखाद्या महिला आली की तुला मुलं किती आहेत असं जर विचारलं, 2 आहेत, किती वर्षाची आहे, शाळेत जातात का? मग तू त्यांच्या नावाने एखादं रिकरिंग चालू कर. तुला त्यांच्या शिक्षणासाठी 10वीला 12वीला गेल्यानंतर तुला ते पैसे उपयोग पडेल. तुम्ही जितकं त्या लोकांशी बोलाल तेवढं तुम्हाला त्यांच्याकडनं रिटर्न येतं. पण बऱ्याच वेळा काय होतं की आम्ही जेव्हा ब्रांचमध्ये जातो तेव्हा आमचा स्टाफ काय करत असतो? मोबाईलमध्ये असतो. अक्षरशः डोक्यावरती असं कपाळावरती असतं की कशाला आला मी चांगलं मोबाईलमध्ये छान सिनेमा बघत होते, गेम बघत होते. काही ठिकाणी तर आपल्याकडे
कॉम्प्युटरला मोबाईल अटॅच करून सिनेमा बघितले जातात. कृपया सगळ्यांना विनंती आहे की सिस्टीम खूप स्लो होते. तुम्ही डोक्यांनाही या ठिकाणी विचारू शकता की 4 नंतर सिस्टीम खूप स्लो होते. जर तुम्ही सुरुवातीला सगळा डेटा यूज केला तर नंतर तुम्हाला क्लोजिंगसाठी प्रॉब्लेम येतात. त्यामुळं संस्थेची जे काही सिस्टीम आहे ते फक्त संस्थेच्या कामासाठी उपयोगी आणा. स्वतःच्या वैयक्तिक पर्सनल कामासाठी त्याचा तुम्ही उपयोग करू नका. मार्केटिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्यांना गोड बोलता आलं पाहिजे. तुमच्या ब्रँचमध्ये जे कोणी आहेत कस्टमर, जे एक्झिस्टिंग कस्टमर आहे त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप करा असं मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे. मग व्हॉट्सअप ग्रुप करत असताना त्याचा वाढदिवस कधी आहे हे कुठंतरी तुम्ही लिहून ठेवा. मग हे लिहून ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की समजा आज 14 जून 15 जूनला समजा एखाद्याचा वाढदिवस आहे, तुम्ही त्याला जर फोन केला किंवा तुम्ही व्हॉट्सअपमध्ये त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, एखादा बुके त्याच्यावरती टाकला तर त्याला खूप आनंद होतो. कारण का तर कोणीतरी माझ्या वाढदिवसाची दखल घेतली. जे सिनियर सिटीजन असतात त्यांना तर खूप आनंद होतो की अरेच्या या बँकेने किंवा या मल्टीस्टेटनी माझ्या वाढदिवसाला आठवणीनं शुभेच्छा दिल्या किंवा माझ्यासाठी नोंद घेतली. तर हे जे आहे ते लोकांच्या पर्यंत पोहोचेल. कारण आत्ताचं बँकिंग हे खूप वेगळं आहे. कस्टमर तुमच्याकडे येत नाही तर तुम्हाला कस्टमरकडे जायचं. म्हणजे कस्टमर सर्व्हिस कशी देतात. सगळ्याच बँकांचे व्याजदर 6, 7, 8% तरी सुद्धा मला जर माझ्याकडे माझा कस्टमर मेंटेन करायचा असेल, रिटेन करायचं असेल तर मला माझी ग्राहक सेवा कशी असली पाहिजे, एकदम नंबर 1 क्वालिटीची असते. आता बऱ्याच वेळा असं होतं की स्टाफला पण सांगितलं की बाबा तू एवढं डिपॉझिट आण, तेवढं काम सांगितलं त्याला म्हणतात सांग काम आहे, बरोबर आहे. त्याला त्याच्यापेक्षा तो काय करतो, डिपॉझिट सांगितलंय का, पण मी त्याला सांगेल नाही बाबा आमच्याकडे कर्जाची पण स्कीम आहे, तू कर्ज पण घे. ॲडिशनल सांगितलं तो एक काम करतो, हेही काम करतो, त्यांना ॲडिशनल काम केलं. पण एखादा तिसरा स्टाफ असा असतो की तो डिपॉझिटही गोळा करतो, कर्जही करतो आणि बरोबरच्या स्टाफला जर काही मदत हवी असेल किंवा शेजारच्या मल्टीस्टेटच्या ब्रांचला जर काही मदत असेल तर तो तीही करतो. हा कसली सर्व्हिस देतो, उत्तम सर्व्हिस देतो. मला असं वाटतं की मल्टीस्टेटमधला प्रत्येक स्टाफ हा उत्तम सेवा देणारा जर असेल तर मला असं वाटतं 1004 जो आपला व्यवसाय आहे तो पुढच्या मार्चपर्यंत 100% 1200-1300 कोटीपर्यंत जाऊ शकतो. ते तुमच्या हातात आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की मनोरमा बँकेचा पतसंस्थांची पगारवाढ झालेली नाही. तुमची झाली की नाही, हा तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की नाही. मग आपला आनंद जर वाढवायचा असेल तर आपल्याला काय केला पाहिजे, आपली संस्था मोठी करायला पाहिजे. आपल्याला प्रॉफिट जास्त कसा होईल त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. माझ्याकडे लोन प्रकरणं जर वाढली, माझ्याकडचे लोनचे फाईल्स वाढल्या तर काय होणार आहे, आपल्याला येणारं व्याज आहे जास्त आहे. आज आपल्याला इन्व्हेस्टमेंट आपण तर किती टक्क्यांनी घेतो, डिपॉझिट 10%, 10.5%, काही ठिकाणी 11% घेतो. आणि आपण काय करतो, जर लोनच झाले नाही तर आपण कुठं ठेवतो, DCC बँक असेल, मनोरमा बँक असेल, किती टक्क्यांनी ठेवतो आपण, 9%. म्हणजे 11%चे डिपॉझिट आपण किती टक्क्यांनी ठेवतो, 9%. म्हणजे आपला लॉस किती टक्क्याचा झाला, 2%. मग आपल्याला प्रॉफिट होणार आहे का, नाही. मग मला जर प्रॉफिट व्हायचं असेल तर माझ्या 11%चे डिपॉझिट कितीनं गेले पाहिजे, 14, 15, 16% गेले पाहिजेत की नाही. म्हणजे मला लोन वाटायला पाहिजे की नाही. मग आजपासून आम्ही ठरवणार, मी माझ्या आपल्या घरामध्ये काम करणारी बाई असते, तिला सुद्धा कर्जाची गरज असते. तिला कधी म्हणालात का तुला कर्ज पाहिजे का बाई, तिच्या मुलांना शिकवायचं असतं. आता 10वी 12वीची परीक्षा झाली, आपण पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज केली की ज्यांची मुलं 10वी 12वी झाली त्यांचा आपण सत्कार करणार. किती ब्रँचेसच्या मुलांनी स्टाफनी सांगितलं तुमच्या कस्टमरला की तुमची 10वी 12वीची मुलं आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार आहे. आपण पेपरला ॲडव्हर्टाईज दिली. अगदी तेही पुढे जाऊन सांगते की मी स्टाफला पण सांगितलं होतं की त्यांची मुलं 10वी पास झाली. त्यांनी डायरेक्टर बोर्डाची मीटिंग होती, त्याची सगळ्यांना बोलवलं होतं, फक्त एक आलं होतं स्टाफची मीटिंग. मग असं इतकं तुम्ही उदासीन का राहता. आपण आपल्या आयुष्यामध्ये जर पॉझिटिव्ह राहिलो तर आपल्याला सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह येतात. आणि जेव्हा आपण निगेटिव्ह राहतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला निगेटिव्ह दिसतात. आता जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार डोक्यात असेल तर तुम्हाला सगळं छान वाटेल. पण आता जर एखादी दुःखद घटना आठवली, आता तुम्ही जर सांगितलं परवा काल विमान कोसळलं, एवढे लोक गेले, तर आपला मूड कसा होतो, बदलतो की नाही. ते जर एखादी चांगली घटना आपण आठवली तर आपला मूड कसा होतो, चांगला होतो. मग शक्यतो सकाळी उठल्यापासून लक्षात घ्या की मी पॉझिटिव्ह विचार करेन. मी जेव्हा ब्रँचमध्ये येणार आहे तेव्हा मी माझं प्लॅनिंग काय असेल की आज मी कुठल्या कस्टमरला भेटू. आता आपण मध्ये शेख सरांचं धाराशिवचे शेख सर भेटले, त्यांचं आपण लेक्चर ठेवलं मार्केटिंगचं. तेव्हा त्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुमच्या आजूबाजूच्या लोकांची एक टेंटेटिव्ह कस्टमरची किंवा प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमरची एक लिस्ट तयार करा. किती जणांनी अशी लिस्ट
लिस्ट तयार केली की ह्यांच्याकडे आपण जाऊया, हे लोक आपल्याकडे डिपॉझिट देऊ शकतात, अशी कुणी लिस्ट तयार केली आहे का? बघा तुम्ही विचार करा. म्हणजे ह्या गोष्टी फक्त सांगायच्या, आता ऐकायचं सोडून देण्यासाठी नाहीये. तर आपल्याला आपली संस्था मोठी करायची असेल तर 100% हे करावं लागेल. आता आपल्याकडं किती स्टाफ असा आहे की 4 ते 6, 4 वाजता हँडओव्हर दिलं, 4 ते 6 आजूबाजूला पतसंस्था आहे, त्यांचा व्याजदर किती आहे? 10%. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन कधी सांगितलं का की तुम्ही आमच्याकडे डिपॉझिट ठेवा, आम्ही 10.5% देतो, आम्ही हेड ऑफिसला विचारतो. आपल्याकडे असं किती स्टाफ आहे की आजूबाजूला गेला किंवा शाळेमध्ये तुम्ही जाऊन शिक्षकांना सांगितलं की आमच्या अशा डिपॉझिटच्या स्कीम आहे, तुम्ही प्रत्येक जण आठवा. आणि हे तुमचे प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर आहे, तुम्ही त्यांच्याकडे गेलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी सेव्हिंग अकाउंट आणले नाही त्यांनी मनाला विचारायचं की बाबा मी संस्थेमध्ये काम करतो तर संस्थेकडनं मी पगार घेताना खरंच घ्यायला पाहिजे का? मी काम न करता पगार घेतो तर माझ्या मनाला ते पटतं का? प्रत्येकाने विचार करा, कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नुसतं बसण्यासाठी संस्था देणार आहे का पगार तुम्हाला? नाही. संस्था माझ्यासाठी काय करते आणि मी संस्थेसाठी काय करतो, हे इक्वेशन आहे. मी जर संस्थेसाठी खूप काही केलं तर संस्था तुम्हाला 100% जास्त देणार आहे. आता काल परवा आपल्याकडे एक स्टाफ आहे, तो सोडून गेला. त्याला HDFC मध्ये पगार, HDFC मध्ये त्याला नोकरी मिळाली. त्याला तिथे पगार किती मिळणार आहे? 15,000. त्याला इथं पगार किती मिळत होता? 12,500. 2,500 साठी तो सोडून गेला. पण कुठल्या बेसवरती त्याला HDFC ने घेतलं? तो मनोरमा मल्टीस्टेट मध्ये 4 वर्ष 2 वर्ष काय आहे, तो सर्व्हिस लावतो, त्याला बँकिंग नॉलेज आहे म्हणून त्याला घेतलं. पण आपल्याकडे 10.5 ते 6 वेळा तो किती काम करत होता हे त्याला नंतर मला 6 महिन्यांनी सांगावं. आणि HDFC मध्ये गेल्यानंतर सकाळी 9 ते संध्याकाळी 5, 6, 7, 8 काय वाजतील ते त्यावेळेला त्याला किती काम करावं लागतं. त्या मनाला मनोरमा मल्टीस्टेट मध्ये काहीही काम नाही. म्हणून आपण काय सांगितलं की डेली कलेक्शनची तुम्ही व्हाउचर्स वाढवा. आजूबाजूला आपल्याकडे दुकान आहेत. मॅडम खाली बसताना मांडीत नका घालू तुम्ही. आपल्या आजूबाजूला एवढी दुकानं असतात, त्या दुकानांमध्ये तुम्ही गेलात का? तुम्ही सांगितलं का की मी मनोरमा मल्टीस्टेट मध्ये आहे, दररोज मी 100 रुपये घ्यायला येतो किंवा 200 रुपये मला द्यायचे असतील तर 200 रुपये द्या. आपण पिकनिक का ठेवत नाही? तर आपल्या नावावरती बरेच जण त्याचा मिसयुटिलायझेशनचा गैरवापर करतात आणि त्यामुळे आपल्या संस्थेचं नाव खराब होतं. पण आपला स्टाफ आहे, त्याच्या काळात ऐकाव आहे, तो स्टाफ आपला ऐकतो, पैसे द्यायला लोक काही म्हणत नाही. ज्या आता लेडीज बऱ्याच वेळा म्हणतात की नाही कॅश आणायची, आमच्याकडे गाडी नाही, आम्ही जात नाही. म्हणजे गाडी असली तरी आम्ही पूरक आम्ही घरी ठेवतो. का ठेवतो? तर आम्हाला कॅश आणायला जावं लागेल. पण आपण जर कॅश अलाउन्स घेत असतो किंवा आपण जर संस्थेमध्ये काम करत असतो तर तुम्हाला गाडी आणली पाहिजे. ज्यांना गाडी नसेल त्यांना आपण व्हेकल लोन कमी रेटने देऊ, तयारी आहे माझी. 12.5% सगळ्यांना स्टाफला व्हेकल लोन देऊ, घ्या तुम्ही गाड्या, आपण देऊया. पण मी गाडी आणेल, माझ्या संस्थेचं कामं एका वेळेस 4 कामं मला कशी करता येते संस्थेची, हा विचार तुमच्या डोक्यात आला पाहिजे. पण मी गाडी आणली नाही, आज आमच्याकडे कॅशच नाही आहे, त्यामुळे तुम्ही आज काही कॅश काढूच नका, असेही सांगणारे आपले काही स्टाफ मेंबर आहेत. कारण ह्या सगळ्यांच्या तक्रारी कुठे येतात? शेवटी हेड ऑफिसला येतात. कस्टमरला तुम्ही कॅश मोजून देत असताना त्याला समोर मोजून द्या. जर एखाद्या वेळेस 5 लाख 10 लाख कॅश असेल तर त्याला सांगायचं तू एखादा सिनियर सिटीजन आला, झालेल्या ह्या सगळ्या केसेस. सिनियर सिटीजन असेल तर त्याला सांगायचं की तू बरोबर कोणाला तरी घेऊन ये, एखाद्या मोबाईलवरती त्याचा फोटो काढा कॅश घेतानाचा. काय होतं बऱ्याच वेळा ते म्हणतात की आम्हाला कॅशच कमी आली. अशा वेळेस तुम्ही कॅशचा मोजत असताना एखादा व्हिडिओ करा किंवा फोटो काढा की जेणेकरून 5 लाखच कॅश दिली. कारण बऱ्याच वेळा ह्या सिनियर सिटीजनला अनेक वेळा आठवत नाही की कॅश किती आली, किती घेतली ती. कधी कधी कुठेतरी कॅश ती त्यांच्याकडनं पडते किंवा जास्त दिली जाते आणि नाव कुणाचं येतं? आपलं नाव येतं. मल्टीस्टेटमधनं मला कॅश कमी मिळते. तर अशा गोष्टी टाळण्यासाठी आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि ज्या डेली कलेक्शनचे कस्टमर आहेत त्यांना 100% SMS जातो का हे कन्फर्म करा. आज तुम्ही डेली कलेक्शनचे पैसे घेतल्यानंतर त्याला इमिजिएटली पैसे तुम्ही पोस्टिंग काढल्यानंतर SMS गेला पाहिजे. डेली व्हाउचर्स कमीत कमी पर हेड 10 ते 15 असणं आवश्यक आहे. तिघे असतील तर 50 पर्यंत व्हाउचर झाले. कारण हे आपलं सेव्हिंगला वाढतात. सेव्हिंगला वाढण्याचा फायदा काय असतो? सेव्हिंगला आपण व्याजदर किती टक्के देतो? 2%. करंटला आपण व्याजदर देतो का? नाही. मग 2% आलेले पैसे जर आपण 15% दिले तर आपल्या संस्थेचा फायदा होईल की नाही? मग माझं पहिलं ध्येय काय असेल? सेव्हिंग अकाउंट जास्तीत जास्त मी ओपन करणार, करंट अकाउंट जास्तीत जास्त ओपन करणार आणि ह्या सेव्हिंग करंट अकाउंटला त्याला म्हणतात कासा डिपॉझिट. हे जर डिपॉझिट माझं वाढलं, हे किती असलं पाहिजे? 100 रुपये जर तुमच्याकडे टोटल डिपॉझिट असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी कासा डिपॉझिट आपल्याकडं 10% पर्यंत पाहिजे. पण आपल्या संस्थेचं किती आहे? अर्धा टक्का.
डिपॉझिट आहे. मग हे डिपॉझिट वाढायचं असेल तर मला काय केलं पाहिजे? कमीत कमी महिन्यामध्ये मी एकटा 5 ते 6 अकाउंट कमीत कमी सेव्हिंगच्या नाही. तुम्ही ब्रँचमध्ये 3 जण आहात, 15 अकाउंट येऊ शकतात की नाही महिन्यामध्ये. आपण ते आणायचे. आपण सकाळी करायचं की बाबा काल माझ्याकडनं काहीच काम नाही झालं, पण मी आज प्रयत्न करेन, आज कुठे कुठे फिरेल, माझे सगळे मित्र आहेत. मग आपली मैत्री कुठे एनकॅश करायची, तिथे एनकॅश करायची. माझे सगळे जे ओळखीचे आहेत त्या लोकांना सांगेल मी मल्टीस्टेटमध्ये माझं खातं उघडा. कारण जी संस्था मला पगार देते त्या संस्थेत मी माझ्यासाठी काहीतरी केलं, तर मला संस्थेसाठी काहीतरी केलं पाहिजे, मला कष्ट केले पाहिजे, तर माझी संस्था मोठी होणार आहे. मग मी ठरवणार आहे की जास्तीत जास्त लोकांना माझ्या संस्थेमध्ये आणून खातं उघडायला लावणार. सेव्हिंग खातं असेल, करंट असेल, रिकरिंग असेल, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने खातं उघडा. कर्ज खातं देत असताना सुद्धा करंट अकाउंट ओपन, व्यवसायाचं तुम्ही एसी बंद करा की. बरेच जण ऑन द स्पॉट रजा देतात. मी आज सकाळी येत नाही, मी 8 दिवस येत नाही, असं करू नका. कारण ब्रँचला जर 2 स्टाफ असेल त्यातला 1 जण आला नाही तर ब्रँच चालणार कशी? आपल्याला RBIच्या नियमाप्रमाणे ब्रँच बंद ठेवता येत नाही, आपल्याला ती कंटिन्युअसली चालूच ठेवावी लागते. मग 10:30ची ब्रँच कितीला सुरू होते? 11:30, 12ला सुरू होते. मग आपली जबाबदारी आहे, आपली नैतिक जबाबदारी असं मी म्हणेन की माझी ब्रँच जर चालू ठेवायची असेल तर मी आदल्या दिवशी सांगेन की माझी उद्या रजा आहे, काहीतरी ॲडजस्टमेंट करा. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि जॉईन झाल्यानंतर प्रत्येकाने जॉईनिंग झाल्याचा सुद्धा रिपोर्ट द्या. त्याशिवाय तुमच्या हेड ऑफिसला कळणार आहे का? लोक तुमचं ID ॲक्टिवेट करणार आहेत का? नाही करणार आहे. मग ह्या गोष्टी छोट्याच आहेत, पण त्या तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा विड्रॉ स्लिपला सह्या नसतात. इव्हन क्रेडिट व्हाउचर पैसे जेव्हा एखादा कस्टमर ठरवतो तेव्हा तुम्ही त्यांच्या सह्या घ्या, मोबाईल नंबर घ्या. कधी कधी अकाउंट नंबर चुकलेला असतो, काही प्रॉब्लेम्स असतात. मोबाईल नंबर असेल तर आपण काय करू शकतो, त्याला पटकन कॉन्टॅक्ट करू शकतो. विड्रॉ स्लिप असेल, कोटणीसनगरला खातं आहे, मी समाचार चौकात पैसे काढू शकत नाही कॅशनी. माझं अवंतीनगरला खातं आहे, मी अजून दुसऱ्या 7 रस्त्याला कॅशमधून पैसे काढू शकत नाही विड्रॉ स्लिपला. तर ती फॅसिलिटी विड्रॉ स्लिपला नाही आहे. चेकबुक असेल तर तुम्हाला ती फॅसिलिटी आहे. महत्त्वाचा फरक बँक आणि मल्टीस्टेटला हाच आहे की मल्टीस्टेटला चेकबुक नाही आहे आणि बँकेमध्ये चेकबुक आहे. चेक असेल तर तुम्ही कुठल्याही ब्रँचमधून चेक काढू शकता. आपलं जरी CBSचा फुल फॉर्म काय आहे? कोर बँकिंग सोल्युशन. आपल्याकडे CBS आहे, सगळ्या ब्रांचेस कनेक्टेड आहेत, तरी सुद्धा आपण इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन अलाउड केलेले नाही. पैसे तुम्ही भरू शकता पण कॅश तुम्ही काढू शकत नाही. नंतर FD आहे. बऱ्याच वेळा फिक्स डिपॉझिट रिसिप्टचं जे पेमेंट आहे तर ते फिक्स डिपॉझिटचं रिसिप्टचं पेमेंट विदाउट टेकिंग FD म्हणजे मुदत ठेव पावती तुम्ही घेतच नाही, तसंच त्याच्या खात्याला पैसे जमा करतात. अशा चुकीच्या गोष्टी करू नका. ज्या क्षणी तुम्ही मुदत ठेव पावतीचं पेमेंट करणार आहात त्यावेळेस तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे तुमचे ट्रान्सफर व्हाउचर्स आधी तयार झाले पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं पोस्टिंग झालं पाहिजे. कधी कधी आपल्याकडनं अकाउंट नंबर लिहायला चुकतो, नाव लिहायला चुकतं. तुमचे व्हाउचर्स आधी तयार असतील तर ह्या तुमच्या चुका होणार नाही. RTGS जेव्हा बऱ्याच ठिकाणी RTGS करायला लागतात कस्टमरच्या पेमेंटसाठी, तेव्हा RTGSचा फॉर्म हा तुम्ही कस्टमरला लिहायला सांगा. कारण त्याच्यामध्ये जो 11 आकडी 15 आकडी अकाउंट नंबर असतो, एक जरी आकडा चुकला तरी ते पेमेंट त्या अकाउंटला जमा होत नाही आणि मग कस्टमर तुमच्यावरती चिडचिड करतो. त्यापेक्षा त्याच्याकडनं IFSC कोड व्यवस्थित घ्या, बँकेचं नाव व्यवस्थित घ्या, ब्रँडचं नाव तुम्ही व्यवस्थित त्याच्याकडनं लिहून घ्या, जेणेकरून त्याचा RTGS व्यवस्थित होईल. पुढची गोष्ट आहे की बऱ्याच वेळा ब्रँचेस फंड्स मागतात हेड ऑफिसला. मग संध्याकाळी आपली ड्युटी आहे की त्याच्या व्हाउचर सोडल्यात की नाही. कसं होतं, सकाळी आपण 5 लाख रुपये कोणाचं तरी पेमेंट म्हणून झोनलला सांगितलेलं असतं. झोनल म्हणतात मला काही ब्रँचमधून फोन आला नाही. विजापूर राजे मोरे आहेत तर ते म्हणतात की मॅडम कस्टमरला त्रास नको म्हणून मी डेबिट म्हणजे काढून मॅडम पेमेंट केलेलं आहे. आता 4:30 वाजलेत अजून तुमच्या ब्रँचकडनं चेक आलेले नाही. म्हणजे तुम्हाला गुड फेथमध्ये त्यांनी मदत केली तर काय झाले, त्यांना शिक्षा झाली की नाही. म्हणून आपली जबाबदारी आहे की मी जर आज 5 लाखासाठी हेड ऑफिसला केलं असेल तर तो चेक हेड ऑफिसने काढलाय का, झोनलने काढलाय का, त्याचा ॲक्च्युली विजापूर रोड असेल किंवा समाचार चौक असेल किंवा कुठला ब्रँच असेल तर तिथं तो चेक इश्यू झालाय का नाही हे बघायची जबाबदारी त्या स्टाफची आहे, त्या ब्रँचच्या स्टाफची आहे. त्यासाठी बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही का झोनलला फोन करायचा किंवा झोनल म्हणतात आम्ही का स्टाफला फोन
फोन करायचा, आम्ही का मेल करायचा. जेव्हा आपण एखाद्या संस्थेत काम करतो तेव्हा आपला इगो असतो, अहंकार असतो ना, तो दाराबाहेर ठेवायचा, रॅनच्या बाहेर ठेवायचा. आपण सगळेजण एक म्हणून काम केलं पाहिजे. मी हे का करू, मी ते का करू असं म्हणण्यापेक्षा ठीक आहे, तुला नाही जमलं का मी करते, तुला मेल करायला येत नाही का मी करते, मी शिकवते. आज नवीन स्टाफ अनेक ब्रांचेसमध्ये दिलेला आहे, त्यांना तुम्ही सगळेजण अकाउंट ओपनिंगपासून सगळ्या गोष्टी शिकवा. KYC म्हणजे काय हे शिकवा, की जेणेकरून ते दुसऱ्या कुठल्या ब्रांचला रजेवर आहे तर गेले तर त्यांना ती अडचण येऊ नये. हे मी जाणीवपूर्वक का सांगते की ह्या सगळ्या चुका येतात. अनेक वेळा कस्टमर आम्हाला फोन करून सांगतात की मॅडम स्टाफ 11 वाजले तरी जागेवर नाही. त्यावेळेस आम्ही काय करायचं तुम्ही सांगा. आपण कोणाला सुद्धा आपल्याबद्दल बोट दाखवण्याची संधी कुणीही देऊ नये असं मला वाटतं. मग असे सांगितलं व्हॉट्सॲप ग्रुप करा, कस्टमरचं नाव असेल म्हणजे तुमचे सभासद असतील किंवा तुमचे सभासदांचा एक वेगळा ग्रुप तयार करा, कस्टमरचा एखादा चांगला ग्रुप करा. काही व्हॅल्यूड कस्टमर असतात त्यांचं डिपॉझिट 1 लाख 2 लाख 5 लाखापेक्षा जास्त असतो, त्यांचा पण वेगळा ग्रुप तयार करा. आपण वेगवेगळे साहित्याचे कार्यक्रम करतो, अनेक वेळा आपण अनेक कस्टमरला बोलवतो, त्यावेळेस तुम्ही अशा लोकांना बोलवा. काही साहित्यिक असतात, काही एखाद्याला पुरस्कार मिळाले असतात, अशा लोकांना सुद्धा आपण आपल्याकडे बोलून त्यांचा सत्कार करू शकतो. हे 4:30 5 वाजेपर्यंत चेक इश्यू होतात. आपलं टायमिंग काय हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे तुम्ही कस्टमरला सांगा की बाबा तुम्ही या वेळात या किंवा या वेळात येऊ नका. त्या पद्धतीने करा. 4:30 5 ला जर तुम्ही हँडओव्हर चेक इश्यू केले, उशिरा चेक इश्यू केले तर काय होणार आहे, हेड ऑफिसला डे एंड व्हायला वेळ लागतो. ही सुद्धा तुमच्यासारखे स्टाफ आहेत, त्यांनाही घरी जायचं असतं 6 वाजता 7 वाजता, त्यांना रात्रीचे 9 आणि 10 वाजता. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या की आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. 1 तारखे समजा हा जून महिना आहे, 1 जूनला जून महिन्यात किती रिसिप्ट ड्यू आहे त्याचा रिपोर्ट लिहितो. तो रिपोर्ट सगळ्यांना काढायला येतो का? रिपोर्ट काढायला येत नसेल तर तो शिकून घ्या, जोनलला विचारा. तो रिपोर्ट येतो आणि त्याप्रमाणे तुम्ही कस्टमरला म्हणजे ज्याचं खातं आहे त्यालाच फोन करा की असं असं आहे, तुम्ही मॅडम किंवा दादा ताई कोण असेल तर त्यांना सांगा की तुमची रिसिप्ट या तारखेला ड्यू आहे, तुम्ही येऊन जा. बऱ्याच वेळा कस्टमर 3-4 महिन्यांनी येतात आणि सांगतात आम्हाला तुमच्या संस्थेकडनं मल्टीस्टेटकडनं फोन आलेला नाही, त्यामुळे आम्ही काही रिसिप्ट रिन्यू केली नाही, आम्हाला बॅक डेटेड 4 महिन्याचे व्याज द्या. मग आपले सगळी गणितं पुढे चुकतात. म्हणून आपण ड्यू डेटला कस्टमरने आपल्याकडे येणं गरजेचं आहे. नाही आलेला सिनियर सिटीजन असतील तर TDSचं एक सगळ्यांना सांगते की 15G आणि 15H फॉर्म असतात. 15G म्हणजे काय की जे 60 पेक्षा कमी असतात त्यांच्यासाठी आपण 15G फॉर्म घेतो. तर तो फॉर्म भरून घ्यायचं कारण काय, किंवा 60 पेक्षा जास्त असतात त्यांचा 15H फॉर्म घेऊन येतात. त्याच्यामध्ये डिक्लेरेशन काय असतं की माझं जे इंटरेस्ट मिळतंय तर ते माझं इन्कम टॅक्सेबल नाही आहे, त्यामुळे तुम्ही माझा टॅक्स कापू नका. ते आपल्या रेकॉर्डला ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांचे रिसिप्ट, आता आपलं व्याज 10%, 5 लाखाच्या रिसिप्टला किती व्याज होणार आहे? 50,000. तो जर रेग्युलर सर्वसामान्य ग्राहक असेल तर ते 50,000 त्याचं इन्कम टॅक्सेबल होतं. पण त्याला काय सांगितलं पाहिजे आपण, 4,50,000 म्हणजे 4.5 लाखाचीच रिसिप्ट कर, 45,000 तुझं व्याज होतं, दुसरी 50,000ची रिसिप्ट दुसऱ्या नावाने कर, जेणेकरून तुझं व्याज 50,000 पेक्षा जास्त झालं नाही पाहिजे. ही रेग्युलर कस्टमरसाठी. पण जर सिनियर सिटीजन असेल तर त्याचा आपल्याला किती व्याज TDS लागत नाही, 1 लाखापर्यंत. जर तुमचं व्याजावरचं इन्कम 1 लाख असेल तर तुम्ही त्याचा TDS कापू शकत नाही. पण आपण 15G 15H फॉर्म कंपल्सरी सगळ्यांचे तुम्ही भरून घ्या. त्याच्यामध्ये नाव असतं, पत्ता, नाव, पत्ता आणि रिसिप्ट नंबर असतात, मागे 2 सह्या असतात. तर ते प्रत्येकाने कंपल्सरी तुम्ही घेणं आवश्यक आहे. आणि अनेक शाखांमध्ये सेविंग अकाउंट ओपन करतात पण स्पेसिफिक सह्या आहेत तर त्या स्कॅन केलेल्या नसतात. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने त्या सह्या स्कॅन करून घेणं गरजेचं आहे. आणि पुढची गोष्ट अशी की इन्कम टॅक्सच्या दृष्टिकोनातनं जून महिन्याचं रेंट आहे ते तुम्ही 1 तारखेला सगळ्यांना 1 तारखेला रेंट द्या. जुलैचं असेल तर 1 ऑगस्टला द्या, जेणेकरून त्याचा TDS असेल तर तो TDS पण 10% कापून आपल्याला 7% तो द्यावा लागतो. त्यामुळे त्या पद्धतीनं प्रत्येकाने हे करा. माझं MSCBचं बिल तुम्ही कुठलं पण काही खरेदी केलं तर त्याच्या ओरिजिनल पावत्या ह्या हेड ऑफिसला आता जमा करायच्या आणि त्या आपल्याला इन्कम टॅक्सला दाखवाव्या लागतात. त्याच्यासाठी तुम्ही त्याची झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे ठेवा, ओरिजिनल कॉपी तुमच्या झोनलला द्या.
ब्रँच वाईज फाईल्स केल्या जातील आणि त्या फायनान्शियल इयरला ठेवल्या जातात. हे सगळं करत असताना आपण आपलं डोकं कसं ठेवलं पाहिजे. बँकेत जेव्हा आपण येतो मल्टी सेटला येतो तेव्हा सकाळी येताना एक चमचाभर साखर खा, फ्रीजमधलं जरा बर्फ डोक्यावर ठेवा, म्हणजे राग येणार. जमेल का सगळ्यांना? मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, आमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे, बरोबर की नाही. एखादा कस्टमर सारखा आहे, कशासाठी येतो, पैसे ठेवायला येतो, पण आपण त्याच्याशी चिडचिड करायची काम नाही. तो येतो म्हणून मला बिझनेस मिळतो, आज माझं 1 व्हाउचर 2 व्हाउचर त्याच्यामुळे वाढतात, मी चांगलं बोलते म्हणून तो त्याच्या मित्रांना पण माझ्याकडे डिपॉझिटसाठी पाठवतो. म्हणजे आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे. त्याच्यानंतर सकाळी आल्यानंतर आपलं काय असलं पाहिजे, एक संकल्प करायचा की आज माझ्याकडे एवढे सेविंग अकाउंट आले पाहिजे, एवढं करंट आलं पाहिजे, एवढं फिक्स डिपॉझिट आलं पाहिजे, मला FD ओढी पाहिजे, मला कर्जाची सुद्धा वसुली मलाच करायची आहे. कर्जासाठी तुम्हाला एक रजिस्टर सांगितलं होतं करायला. त्या महिन्यामध्ये किती कर्ज वसुली आली तुमचा तुम्हाला आढावा घेता येतो. त्या माणसाचं कर्ज आलंच नाही, त्या लोनची वसुली झालीच नाही, हे तुमचं तुम्हाला त्या दिवशी त्याच्यासाठी तुमचं प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. ब्रांचमध्ये बोलत असता, एकमेकांशी बोलत असता, तर तुमचं एकमेकांशी बोलणं हे गोडच असलं पाहिजे. किती काही असेल, एखाद्याशी पटत नसेल तरी तुम्ही तुमचं बोलणं एकमेकांशी चांगलंच असलं पाहिजे. मुवमेंट रजिस्टर आपण सगळ्या ब्रांचमध्ये ठेवायला सांगितलेलं आहे. मुवमेंट रजिस्टर ठेवण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही कुठे चालला, काय चालला, हे ब्रांचमध्ये कोणाला ना ते कोणाला माहीत पाहिजे. मॅनेजर जेव्हा जातात तेव्हा त्यांनी झोनची परमिशन घेणं आवश्यक आहे. आणि मग आम्ही मॅनेजरला का सांगायचं असं सुद्धा काही स्टाफ म्हणतात, पण मॅनेजर त्या ब्रांचचा मॅनेजर असतो, त्याला तुम्ही सांगून जाणं आवश्यक आहे. इन केस तुम्ही बाहेर पडलात आणि सर काही झालं आणि मुवमेंट रजिस्टरमध्ये लिहिलं तर तो ब्रांचच्या कामासाठी गेलाय, पर्सनल कामासाठी गेलाय का कशासाठी गेलाय ते लगेच लक्षात येतं. त्यामुळे मुवमेंट रजिस्टर लिहून ठेवणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे की आपलं स्किल वाढवण्यासाठी मार्केटिंगचं स्किल असेल, बोलण्याचं स्किल असेल, समजून सांगण्याचं स्किल असेल. कारण बँकेमधला, फायनान्शियल इन्स्टिट्यूटमधला स्टाफ हा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड असतो. तुम्ही आलेल्या कस्टमरशी मैत्रीच्या नात्याने बोललात, त्याला आर्थिक सल्ला व्यवस्थित दिलात, अर्थ साक्षर आपण म्हणतो, आर्थिक साक्षरता म्हणजे तू गुंतवणूक कशी कर, कुठे कर, कधी कर, ह्याची माहिती पण आपण कस्टमरला जाता सांगितलं पाहिजे. मग त्याच्या लक्षात येतं की बाबा इथला स्टाफ हा वेल ट्रेन आहे, त्याला सगळं नॉलेज आहे, या पद्धतीनं त्याचं काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढचं आहे की आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्या संस्थेच्या ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आता आपण आकाशवाणीला ॲडव्हर्टाईज दिली, किती जण आकाशवाणीची ॲडव्हर्टाईज ऐकतात? तुम्ही किती जण? 2, 3, 4, 10 लोक फक्त ॲडव्हर्टाईज ऐकतात. बरं ठीक आहे, तुम्ही सकाळी लवकर उठत नाही म्हणून ऐकत नाही, पण मी मल्टीस्टेट टीम ग्रुपला आकाशवाणीच्या ॲडव्हर्टाईज ती तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला कस्टमरला पाठवू शकता की नाही, ती तर तुम्ही ऐकू शकता की नाही. कस्टमर आल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल ऑन करून ती ॲडव्हर्टाईज ऐकू शकता की नाही. माझ्या संस्थेची ॲडव्हर्टाईज आकाशवाणीवर लागते किंवा इन सोलापूर टीव्हीवरती लागते, चॅनेलवरती लागते, हे आपल्याला माहीत पाहिजे. काय ॲडव्हर्टाईज लागते हेही माहीत पाहिजे. काय लिहिलंय ॲडव्हर्टाईजमध्ये, काय सांगितलंय. तर तुम्ही सांगता की 24 महिन्यासाठी 11% सांगताय आणि तो कितीसाठी सांगतोय? 13 महिन्यांसाठी. आणि तुम्ही त्याला काय करता, नाही तू साहेबांना विचार, साहेब हो म्हणतीलच. म्हणजे तुम्हीच कस्टमरला सांगताय 13 महिने. आपलं नुकसान आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडे त्याच्या ठेवी जास्तीत जास्त दिवस पाहिजे. जे कस्टमर अकाउंट क्लोज करतात किंवा काही कारणाने जातात, तुम्ही त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधा की जेणेकरून तो कस्टमर आपल्याकडे कसा रिटेन केला जाईल किंवा परत तो कसा येईल, या पद्धतीनं तुम्ही काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. जास्तीत जास्त पद्धतीनं मनोरमा मल्टीसेटचा बिझनेस वाढवण्यासाठी माझं कॉन्ट्रीब्युशन हे असलंच पाहिजे, हा प्रत्येकाने आज संकल्प करायचा आहे. आणि ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला यासाठीच आहे की जे माझ्याकडनं येते मी आज शिकणार आहे. माझ्याकडे जो स्टाफ नवीन आलाय त्याला मी शिकवणार आहे की जेणेकरून माझं ना जेव्हा आपण दुसऱ्याला देतो ना तेव्हा आपलं नॉलेज वाढतं. आणि जोपर्यंत आपण दुसऱ्याला शिकवत नाही, आपल्या पुरतच ठेवतो, तर ते आपण काही दिवसात विसरून जातो. म्हणून जास्तीत जास्त नॉलेज जर मला घ्यायचं असेल तर मला काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं सांगितलं पाहिजे, समजवलं पाहिजे. आणि जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा आपण मार्केटिंगला जाऊ, माझ्या संस्थेची जास्तीत जास्त माहिती कशी सांगता येईल हा आपण प्रत्येकाने विचार करू. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट देते. बराच वेळ बोलले, पण खूप गरजेचं आहे की आपण सगळ्यांनी थोडंसं आजपासून कामाला लागूया. कारण जूनची आज 13 तारीख आहे. 15 दिवस आहेत, आपली रिकव्हरी काहीच नाही. सांगताना मला असं वाटतं
होतं की आपण एका महिन्याची सॅलरी जवळजवळ आपली 45 लाख आहे. 2 महिन्याची सॅलरी किती झाली एप्रिल आणि मे ची? 90 लाख. 90 लाखामध्ये आपल्याकडे वसुली किती झाली आहे? फक्त 22 लाख. किती पर्सेंटेज झालं ते तुम्ही काढा. जर वसुली झाली नाही तर तुमचे पगार कसे वाढवायचे? आपण जोपर्यंत हातपाय हलवत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. आता तुम्ही चालत आहात, थोडं पळायला शिका, काही दिवसांनी तुम्ही धावायला लागाल आणि मग तुमच्या लक्षात येईल की मी हे सगळं करू शकतो. इतके दिवस का नाही केलं? ठीक आहे, काही हरकत नाही, इतके दिवस नाही केलं, पण आजपासून संकल्प करूया की आम्ही कामाला सुरुवात केली आणि ती करणं. आम्ही आमच्या परीनं जास्तीत जास्त पद्धतीनं मनोरमा मल्टीसेटचं नाव मोठं करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतील. शुभेच्छा देते. ऑल द बेस्ट. सगळे आले. 11:30 फक्त आपलं सत्र सुरू झालं, तर काही लोक थोडं उशिरा आले. तर सत्रामध्ये सुरुवातीला सर्व शाखांनी आहे सगळं स्टाफ परफॉर्मन्स सगळ्यांनी सांगितलं. काही शाखेचं परफॉर्मन्स थोडं कमी आहे, व्हाउचर बेस कमी आहे, कर्ज प्रकरण नाही आहे काही बँके शाखेला. तर मार्केटिंगसाठी सर्व शाखेने जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. आणि त्यानंतर कुलकर्णी मॅडमनी कर्जासंदर्भात माहिती दिली. म्हणजे कर्ज आपण सुरुवातीला आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, म्हणजे आपण कर्जदारांबाबत आपण काय दक्षता घेतली पाहिजे, कर्ज फाईल कशी केली पाहिजे, त्याचे कागदपत्र काय घेतले पाहिजे. आणि त्यानंतर मॅडमनी बाकीचे CC लोनबद्दल जे आपले लोन आहे, CC टर्म लोन, पर्सनल लोन, मनोरमा स्वावलंबन लोन, हे कशा पद्धतीने केलं पाहिजे हे पण मॅडमनी चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. आणि मॅडमने अजून एक सांगितलं आहे सिबिल रिपोर्टमध्ये काय काय बघितले पाहिजे ते पण प्रत्येकाने समजून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मोरे मॅडमनी तर सर्वच गोष्टीची माहिती सर्वांना दिलेली आहे. प्रत्येक वेळेस मॅडम सांगतात प्रत्येकाने हे केलं पाहिजे, म्हणजे शाखेमध्ये वेळेवर येणं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कस्टमरला ज्यावेळेस आपण कस्टमर शाखेमध्ये येते प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित पद्धतीत त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती सांगणं, ह्या पण गोष्टी सगळ्यांनी व्यवस्थित सांगितलं पाहिजे. संस्थेत जास्तीत जास्त मार्केटिंगची गरज आहे हे पण सांगितलं मॅडमनी. आणि प्रत्येकाने हे सर्व लिहून घेतलेलं आहे. तरी प्रत्येकाने हे जर इथून पुढे चांगल्या पद्धतीने आपण काम करून सगळेजण आपल्या शाखेची चांगल्या प्रगती करू आणि इथून पुढे आपण सगळेजण एकत्र म्हणून काम करू हे मी सगळ्यांना ग्वाही देतो. आज सकाळी कुलकर्णी मॅडमनी सगळ्यांचा आढावा घेतलाय. काही ब्रँचेसमध्ये असं आढळलं की लोन प्रकरणच होते, जेमतेम एका शाखेतून एकच प्रकार येत आहे. एप्रिलमध्ये आपले फक्त 70 शाखेमधून 10 पहिली झाले आणि मे मध्ये 15. ते एकदम म्हणजे खूपच परिस्थिती बिकट आहे. ते 70 तर पहिली व्हायला पाहिजे एका शाखेतून एका महिन्यात, सगळ्या शाखेतून एक म्हणत तर त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि डिपॉझिट आपण 10.5% पर्यंत द्या. 11% दिलं तर संस्थेचा लॉस आहे, त्याची दक्षता आहे. नमस्कार सर्वांना. माझ्याकडे टोटल 11 शाखा आहेत. त्यापैकी 10 शाखा सिटीतल्या आहेत, एक जी आहे ती कर्नाटकमध्ये चर्चन शाखा आहे. असे टोटल 11 शाखा आहेत. आज सकाळीपासून जे काही सेक्शन झालेलं आहे त्यामध्ये मॅडमनी पण सांगितलेलं आहे की प्रत्येक काही शाखेमध्ये होतात 30-40 व्हाउचर, काही शाखेमध्ये एक सुद्धा व्हाउचर होत नाही. पण डिपॉझिट वाढ आहे, पण डिपॉझिट वाढून सुद्धा काही उपयोग नाही आहे त्याचा, कारण जर डेली कलेक्शन असतील तर लोन प्रकरण आपलं वाढणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेअर्सचे फॉर्म, जे आपल्या शाखेमध्ये शेअर्सचे फॉर्म येतात ते ग्रुपला वारंवार मेसेज टाकून सुद्धा हेड ऑफिसला जमा होत नाही. आणि दुसरं सांगितलं लोन प्रकरण जे तुम्ही ब्रँचेसची हेड ऑफिसला पाठवता, पण ते प्रकरण ज्यावेळेस आम्ही बघतो त्या विजिट फोटो नसतो. त्यामध्ये विजिट फोटो असले तर प्रकरण पूर्ण किंवा फाईल पूर्ण भरलेली नसते. डॉक्युमेंट्स दिलेले असते पण त्या डॉक्युमेंट्समध्ये व्हेरिफिकेशन होत नसतं किंवा स्टेटमेंट देतात पण चेकबुक नसतं, चेकबुक दिलं तर स्टेटमेंट नसतं त्यामध्ये. मग ह्या गोष्टी जर करायला गेल्या ना खूप वेळ लागतो. मग वरून आम्हाला खालून फोन येतं की मॅडम फाईल घेऊन एवढे दिवस झालं अजून झालं नाही, आम्ही कस्टमरला काय सांगायचं. पण तुम्ही घेतानाच पूर्ण डॉक्युमेंट जर घेऊन फाईल पाठवून दिला जवळजवळ 2 दिवसात तुम्हाला ती फाईल मिळून जाईल. ह्या गोष्टी सर्वांनी जर केलं की होऊन जाईल. ट्रेनिंगचं बरंचसं आज शाखेंना सांगण्यात आलं, इथून पुढे तर होणारच आहे आणि सगळेजण प्रयत्न पण करतील त्याला. आज सकाळपासून जो सेशन झालेला आहे त्या पद्धतीने सगळ्यांनी व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे.
आणि जे काही क्युरीज सांगितलेलं आहे, वाउचर्स म्हणा, लोनचे फाईल्स म्हणा आणि रिकव्हरी, डिपॉझिट जे काही आहे ते प्रत्येकाने नियमाने आणि प्रत्येकाचं काम आहे हे समजून स्वतः करायचं. ब्रँच मॅनेजरच करेल किंवा क्लर्कनी करेल, कॅशियरनी करेल हे यापेक्षा ठेवू नका. सगळ्यांनी मिळून केलं तर सगळी गोष्ट व्यवस्थितरित्या होईल आणि संस्थेचाही प्रगती होईल. पूजा घरकंटी, इंदिरानगर ब्रँच मॅनेजर असेल. कुलकर्णी मॅडमनी खूप छान पद्धतीने लोनच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि आम्ही घेऊन पण घेतल्या आणि मॅडमनी पण खूप छान मार्केटिंगबद्दल पण सांगितले, लोन अकाउंट वगैरे कसे वाढवायचे. ब्रँच सर्व नितीन कदम. आज सकाळच्या सेशनमध्ये सर्व ब्रँचेसचा आढावा घेण्यात आलेला आहे. सर्व ब्रँचेसचे परफॉर्मन्स, डिपॉझिट त्याबद्दल माहिती कळाली आहे. दुपारच्या सेशनमध्ये लोनबद्दल कसं लोन पहिले करायचं, काय करायचं, लोनचे प्रकार किती आहेत त्याच्याबद्दल माहिती भेटलेली आहे. डॉक्युमेंट कसं आणायचे, पहिले कसे हे करायचे तयार, सर्च रिपोर्ट कसं करायचं, रिकव्हरी कशी करायची त्या पद्धतीने माहिती भेटलेली आहे. विचारले कुणाचं किती काय, तर ते वाउचर जे कमी आहेत ते वाढवण्यासाठी सांगितले. तसंच लोन पण प्रकरण खूप ठिकाणी नाही आहे, ते स्वतः तुम्ही सगळ्यांनी स्टाफनी 5-5 करा म्हणून सांगितले. तसंच दुपारनंतर मॅडमनी लोनबद्दल सांगितलेलं आहे. लोनची माहिती कशी फायलिंग करायची, कस्टमरला व्हिजिट कसं करायचं, त्यांचं इन्कम काय आहे, त्यांनी कॅपेबल आहेत का लोन फेडण्यासाठी ते बघून लोन देण्यासाठी ते शिकवले. आणि मॅडमनी आता जे सांगितलं मॅडमनी ते खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे की कसं कस्टमरशी बोलायचं, कस्टमरशी कसं बोलायचं किंवा मार्केटिंग कशी करायची, डिपॉझिट कसं वाढवायचं, दुसऱ्या शाखेमध्ये जास्त 15% व्याज जर दिला जातं आपल्याकडे कमी काय आहे किंवा कसं आपण त्यांना पटवून सांगायचं हे सगळी माहिती सांगितली. सकाळच्या सेक्शनमध्ये प्रत्येक स्टाफचं वैयक्तिक माहिती विचारण्यात आली. प्रत्येक स्टाफने किती सेव्हिंग अकाउंट आले, अकाउंट आणले, एफडी आणले विचारले. पण त्यावेळेस मी अनुपस्थित होतो याचं मला खंत वाटतं. आणि त्यानंतर दुपारी कुलकर्णी मॅडमनी लोनचं प्रकरण कसं फाईल करायचं आणि लोन प्रकरण घेताना त्याच्याकडे डॉक्युमेंट्स कुठले घ्यायचं आणि त्याचं सिव्हिल रेकॉर्ड वगैरे बघून लोन देण्यास पात्र आहे किंवा नाही, तो रिपेमेंट करेल का नाही, आणि लोनची रक्कम त्या वैयक्तिक काळासाठी वापरतो का व्यवसायासाठी वापरतो याची खात्री करून मग त्याला लोन द्या असं मॅडम सांगितले. दुपारच्या सेक्शनमध्ये लोन काही करताना. गुड आफ्टरनून सगळ्यांना. आज जे आपल्याला मार्गदर्शन भेटलं हे आपल्यासाठी खूप मोलाचं आहे. कारण लोन बद्दलचं जे पण सिव्हिलचं असू दे, सिव्हिल चेक करण्यापासून असू दे किंवा डॉक्युमेंट कसे असले पाहिजेत फाईलला इथून असू दे, हे आपल्याला नवीन आज शिकायला भेटलं. कारण एक एकदा असं होतं की ते फायलिंग नीट नसती, त्यामुळे जे वरिष्ठांना प्रॉब्लेम्स येतात ते आपल्याला पुढे येऊ नयेत म्हणून म्हणजे ते जे आपल्याला एक गाईडलाईन भेटली म्हणजे एक चांगलं गायडन्स भेटलं. धन्यवाद. सकाळच्या सेशनमध्ये प्रत्येक ब्रांचेसचं परफॉर्मन्स विचारण्यात आला आणि कुणाकुणामध्ये लोन आहे नाही त्याच्याबद्दल माहिती विचारण्यात आली. प्रत्येक शाखेत एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 15 ते 20 प्रकरणं आपल्या इथं आलेली आहेत आणि मॅडमनी लोनबद्दल माहिती सांगितली, कसं लोन करायचं, काय CC अकाउंटबद्दल माहिती सांगण्यात आली आणि सिव्हिल कसं चेक करायचं, त्याचा सिव्हिल स्कोअर किती असायला पाहिजे ते सांगण्यात आले. जोडगोळी पेठ, मी माझं नाव रेखा खेडकर. माझ्या शाखेचं टोटल डिपॉझिट आहे 3,38,46,866 आणि रोज आमचे जवळजवळ 35 रिसिप्टचे वाउचर होतात, अजून पण 35. आणि आज आल्यानंतर मॅडमनी सांगितलं की डिपॉझिट अजून वाढवायला पाहिजे. मॅडम आम्ही प्रयत्न करू. नमस्कार, मी भाग्यश्री अली, समाचार चौक ब्रँचमधून बोलते. तर आमच्या शाखेचं डिपॉझिट आहे 14,99,23,000 आणि 4 मे डिसेंबरमध्ये जॉईन झाले. 6 महिन्यात 2 कोटीने वाढ झाली आहे आणि टोटल लोन आहे 6,29,00,000.
टोटल बिझनेस आहे आमचा 21 कोटी. नाही, लोन प्रकरण करण्यासाठी आता आम्ही भर देतो सर, एवढे काही. नमस्कार, मी प्रशांत मुके, DDPला जवळपास 4 ते 5 वर्ष काम करतो आहे. आणि आज मॅडम जे सांगितलं आहे लोनबद्दल किंवा जे मार्केटिंग संदर्भात आहे त्याची खूप गरज आहे सर्वांना, जेणेकरून सगळ्याचं माइंड फ्रेश होईल आणि सगळेजण कामात लागतील. एवढं कळतो आम्ही मॅडम बिझनेस सगळ्यांनी वाढवणार नाही. थँक्यू. ह्याचा उपयोग मार्केटिंगला होणार आहे का? ट्रेनिंगचा उपयोग मार्केटिंगला होणार? नक्की नक्की सर, हे ट्रेनिंगची आवश्यकताच होती या गोष्टी. आवश्यकता